On this occasion of annual celebration of Vision English Medium School, Vadgaon Sheri, Honorable Pradeep Ji Naik, headmistresses of both the sections, primary sections and secondary sections, eager parents who are here to watch their performance of their children. Literally, this program is giving me a pleasure. There are different kinds of pleasure in our life. Whenever we are passing through the traffic and on some vehicle, there is a small child sitting on the vehicle. We just see at the child smiles back, and that is the joy I am experiencing today. This joy of innocence, the joy of the tender age, and it is also showing the dedicated efforts taken by the teachers. And I am very much delighted that school has chosen the theme on the basis of Manache Shlok. We are seeing the performances based on the Manache Shlok by Samartha Ramdas Swami. It is the most difficult thing in the life that you can control the others, you can rule others, but it is very difficult to rule your own mind or to control your own mind. त्यामुळे समर्थ रामदास जसं म्हणतात की आचपळा मन माझे नावरे नाव आवरिता असं म्हणतात, तसं दुसऱ्या बाजूला संत बहिणाबाई चौधरींसारखी जी कवयित्री होती की जी रूढार्थानं शिकलेली नव्हती, ती मनाचं वर्णन अतिशय सोपेपणानं करते आणि ती असं म्हणते की मन पाखरू पाखरू आता होतं भुईवर आता गेलं आभाळात. So it is very difficult to control our minds. Pradeep ji is an influential figure for personally me. I know him for the many decades, and when he extended the invitation, I accepted the invitation very eagerly, because this is the occasion on which I can meet in person Pradeep ji. And fortunately, we both are working on the other organization, that is ME Society, Maharashtra Education Society. परंतु प्रदीप जी गेली 45 वर्ष या ठिकाणी जे काम करतात, त्या कामाचाच आता एक पुढचा टप्पा म्हणून गेल्या काही वर्षापूर्वी ही शाळा महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेकडे गेली. परंतु प्रदीपजींच्या कामामध्ये काही खंड पडलेला नाही आहे, तेवढ्याच उत्साहानं ते या ठिकाणी सहभागी आहेत आणि हा उत्साह आम्हाला देखील प्रेरणा देत असतो. त्यामुळे मी आज या ठिकाणी आहे. उपस्थित सर्व पालक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजचा दिवस 26 डिसेंबर 2025. आपण या दिवशी बोलतो तो दिवस गेले काही वर्ष आपल्या केंद्र सरकारने वीर बाल दिवस या नावाने साजरा करायला सुरुवात केली. या दिवसाचे एक ऐतिहासिक महत्त्व आहे. भारताच्या इतिहासामध्ये अनेक गोष्टी होऊन गेल्या ज्याची आपल्याला माहिती असते, आणि अनेक दिवस असे आहेत की जे आपल्या मनावरती प्रेरणा देतात, आपल्यामध्ये उत्साह संचारवतात. त्यापैकीच आजचा एक दिवस आहे. हा दिवस एका अर्थानं दुःखानं भरलेला देखील आहे आणि दुसऱ्या बाजूला प्रेरणा देणारा देखील आहे. माणसाच्या जीवनाचं वैशिष्ट्य असं आहे की दुःख आणि सुख यांचं एक चक्र चाललेलं असतं. तुम्ही सदैव सुखात असत नाही किंवा सदैव दुःखात असत नाही. त्याचं प्रत्यंतर या दिवसामध्ये येतं. दिवस होता 26 डिसेंबर 1702चा. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भारतामध्ये विविध प्रकारचे धर्म पंथ संप्रदाय नांदतात आणि त्याच्यातलाच गुरु नानक देवांनी सुरू केलेला शीख संप्रदाय, त्याचे जे दशमेश गुरु होते, गुरु दशमेश असं ज्यांचं वर्णन केलं जातं, गुरु गोविंद सिंगजी, ज्यांनी असं म्हटलं की 1.25 लाख से एक लढाऊ तबै नाम गोविंद कहलाऊ, अशा प्रकारची प्रेरणा ज्यांनी आपल्या अनुयायांना दिली. त्या गुरु गोविंद सिंगांचा संघर्ष हा केवळ आध्यात्मिक पातळीवरती नव्हता, तर तो प्रत्यक्ष शस्त्राच्या पातळीवरती देखील होता. आणि त्यामुळे गुरु गोविंद सिंगांचं वर्णन करताना असं अनेकांनी केलं की ज्यांनी आपल्या सर्व परिवाराचं बलिदान आपल्या कार्यासाठी केलं. म्हणजे गोष्ट अशी सांगितली जाते की ज्या वेळेला दिल्लीचा क्रूर कर्म असलेला त्यावेळचा राजा औरंगजेब यांनी काश्मीरमधल्या पंडितांना हुकूम सोडला की तुम्हाला माझा धर्म स्वीकारावा लागेल, नाही तर तुम्हाला जगता येणार नाही. आणि म्हणून ते पंडित सगळे जे होते ते आश्रयाला आले. ते गुरु तेग बहादूर यांच्याकडे आले आणि त्यांना असं विचारलं त्यांनी
की कुणीतरी मोठ्या माणसानं बलिदान दिल्याशिवाय औरंगजेबाला त्याची चूक कळून येणार नाही. कुणीतरी मोठ्या माणसानं बलिदान दिलं पाहिजे. गुरु गोविंद सिंग त्यावेळेला केवळ 9 वर्षाचे होते आणि तत्क्षणी ते गुरु गोविंद म्हणाले. गुरु होणार होते, पण तो लहानगा गोविंद जो होता 9 वर्षाचा 9-10 वर्षाचा, तो म्हणाला की पिताजी, तुमच्याशिवाय श्रेष्ठ व्यक्ती कोण आहे या भारतामध्ये? तुम्ही स्वतःच बलिदान दिलं पाहिजे. आणि त्याचे शब्द गुरु तेग बहादूरांनी पुढे प्रत्यक्षात आणून दाखवले. गुरु तेग बहादूरांचं दिल्लीमध्ये बलिदान झालं. वडिलांच्या बलिदानाची कामना करणारे गुरु गोविंद सिंग मुघलांच्या फौजांच्या मध्ये त्यांचा आनंदपूर साहिब नावाचा महत्त्वाचा किल्ला अडकला. त्या किल्ल्यामध्ये गुरु गोविंद सिंग, त्यांच्या माता गुजरी देवी ज्या वृद्ध झालेल्या होत्या आणि त्यांची 4 मुलं होती. अजित सिंह, जुझारू सिंह, जोरावर सिंह आणि फतेह सिंह अशी त्यांची नावं होती. सगळ्यात मोठे जे अजित सिंह होते ते 15-16 वर्षाचे होते. म्हणजे आजच्या भाषेत समजायला सोपं म्हणजे केवळ 10वी-11वीचा असणारा मुलगा. आणि सगळ्यात छोटा जो होता फतेह सिंह, त्याचं वय तर केवळ 6 वर्षाचं होतं. 6 वर्षाचं म्हणजे आज ज्या मुलांनी या ठिकाणी नृत्य सादर केलं किंवा वेगवेगळी नाटकं सादर केली त्यातला इयत्ता पहिलीतला मुलगा, या वयाची 4 मुलं गुरुदेवांना होती. आनंदपूर साहेबचा वेढा अनेक महिने चालला आणि त्या वेढ्यामध्ये यश मिळण्याची शक्यता नाही म्हणून वाटाघाटींची बोलणी सुरू झाली आणि तह झाला. मुघलांनी सांगितलं की असं आम्ही तुम्हाला वाट देतो, तुम्ही इथून निघून जा, किल्ला मात्र आमच्या हवाली करा, तुम्ही निघाल्यानंतर आम्ही तुमच्यावरती हल्ला करणार नाही, अशा प्रकारचं एक आश्वासन त्यांच्याकडून मिळालं. आणि 20 डिसेंबर 1702च्या रात्री ही सगळी मंडळी त्या किल्ल्यातनं बाहेर पडली. किल्ल्याच्या जवळच सिरसा नावाची नदी होती. त्या नदीपर्यंत पोचतायत. नदीचं पाण्याला उतार मिळत नाहीत, रात्रीची वेळ झालेली आहे म्हणून सगळी मंडळी त्या ठिकाणी थांबली. आणि त्यांना लक्षात असं आलं की दिलेला शब्द मोडला गेलेला आहे. मोगली सैन्यानं त्यांचा पाठलाग सुरू केलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी गुरु गोविंद सिंगांनी सांगितलं की मी, मोठा अजित सिंह, जुझारू सिंह हे इथंच राहतील. आणि आपल्या आईला त्यांनी सांगितलं, माता गुजरी देवी यांना, की तू या दोघांना, जे धाकटे दोघे होते जोरावर सिंह आणि फतेह सिंह, यांना घेऊन तू दुसरीकडे जा, तुम्ही इथून निघून जा, आम्ही त्यांच्याशी लढाई करतो. त्या लढाईमध्ये या मोठ्या दोघांचं बलिदान झालं. म्हणजे त्या ठिकाणी अजित सिंह देखील मारले गेले लढता लढता आणि जुझारू सिंह ते पण मारले गेले. गुरु गोविंद सिंह तिथून वाचून निघून जाण्यात यशस्वी झाले. परंतु इथं वय वर्ष 80 असणाऱ्या माता गुजरी देवी या 2 लहानग्यांना घेऊन वाट बघत होत्या. एका छोट्या खेडेगावामध्ये शिरल्या आणि त्यांना लक्षात असं आलं की या ठिकाणी गंगू नावाचा एक आपल्या घरातला सेवक आहे, ज्यांनी अनेक दिवस आपल्या घरामध्ये सेवा केली स्वयंपाक करण्याची. आणि तो गंगू त्यांना भेटल्यानंतर त्या गंगूने सांगितलं की चला माताजी, मी तुम्हाला आमच्या घरी घेऊन जातो. परंतु भारताच्या इतिहासामध्ये जसं पराक्रमाच्या कहाण्या देखील आहेत तसं फितुरीच्या कहाण्या देखील आहेत. आत्ता सध्या एक चित्रपट गाजतोय धुरंधर नावाचा, आपल्यापैकी अनेक जणांनी बघितला असेल. त्याच्यातली कथा काही काल्पनिक आहे काही खरी आहे. पण त्याच्यातलं एक पात्र जे काल्पनिक आहे ते वाक्य असं म्हणतं कि भारत को सबसे पहले धोखा हिंदुस्तानियों से है, बाद में पाकिस्तान से है. वाक्य काल्पनिक पात्रानं उच्चारलं जरी असेल तरी ते खरं मात्र आहे. आणि तेच या गंगू नावाच्या व्यक्तीनं 400 वर्षापूर्वी खरं करून दाखवलं. त्यांनी काय केलं की माता गुजरी देवी यांच्याकडे जे धन आहे, जे पैसे आहेत ते आपल्याला मिळावेत म्हणून त्यांचे ते पैसे लंपास केले. आणि अर्थातच मोगलांना याची खबर लागली की गुरु गोविंद सिंगांची आई आणि त्यांची 2 मुलं निसटून गेलेली आहेत. त्यांच्या शोधासाठी इनाम जाहीर झालं, पैशांचं इनाम जाहीर झालं. एका भारतीयानं दुसऱ्या भारतीयांचा पत्ता दिला आणि त्या गंगू नावाच्या व्यक्तीनं माता गुजरी देवी आणि ही 2 छोटी बालकं, 9 वर्षाचा जोरावर सिंह आणि अगदी 6 वर्षाचा फतेह सिंह, या दोघांचा पत्ता तिथल्या मोगलांच्या सैन्याला दिला आणि मोगलांच्या सैन्याने त्यांना पकडून नेलं. ठाण्याचं ठिकाण होतं सरहिंद. त्या सरहिंद ठिकाणचा जो नवाब होता वजीर खान, त्याला आनंद झाला की गुरु गोविंदांना पकडता आलं नाही पण त्यांच्या घरातले लोक मात्र आपल्याला पकडता आले. आता खरं बघायला गेलं तर जी लढाई झाली त्याच्यामध्ये माता गुजरी देवी तर शस्त्र उचलू शकत नव्हत्या कारण त्यांचं वय वर्ष 80 होतं आणि ही तर छोटी छोटी मुलं होती. परंतु त्या सरहिंदच्या नवाबाला काय विकृत आनंद मिळायचा होता ही कल्पना आपण करू शकत नाही. अशा प्रकारच्या विकृततेचा कळस त्यांनी गाठला आणि त्यांनी सांगितलं, या दोघांना त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्यासमोर नतमस्तक झालात तर मी तुम्हाला सोडून देईन. परंतु ते छावे होते सिंहाचे. त्यांनी सांगितलं की आम्ही गुरु गोविंद सिंगांचे पुत्र आहोत, आमचं जे
मस्तक आहे ते लवेल ते आमच्या गुरु ग्रंथ साहेबापुढेच आणि प्रत्यक्ष परमेश्वरापुढेच. तुझ्यासारख्या अशा उन्मत्त सत्ताधीशापुढे आम्ही वाकणार नाही. म्हणून त्यांनी युक्ती अशी केली की दुसऱ्या दिवशी ज्यावेळेला कचेरीत घेऊन जायचं होतं, आपण कल्पना करू शकतो की जुन्या प्रकारचा वाडा असावा. वाड्याला मोठा दरवाजा असतो आणि एक छोटा दरवाजा असतो. त्या छोट्या दरवाजातनं जाताना आपल्याला वाकूनच जावं लागतं. युक्ती केली की मोठा दरवाजा बंद केला आणि त्या छोट्या दरवाजातनं या 2 मुलांना आणावं. तो दरवाजा इतका छोटा होता, अगदी 9-6 वर्षाची मुलं असली तरी त्यांना वाकून जावं लागेल इतका तो छोटा होता. पण ह्या बाणेदार बालकांनी असं केलं की आपलं शरीर ताठ केलं, पहिल्यांदा आपले पाय आतमध्ये घातले आणि मग ताठ मानेने त्या ठिकाणी प्रवेश केला. पण गोष्ट इथं संपली नाही. शेवटी त्या वजीर खानाने या दोघांना असं सांगितलं की तुम्ही छोटे बच्चे आहात, त्यामुळे तुम्हाला मी सोडून देतो, परंतु तुम्हाला एकच अट कबूल करावी लागेल, ते म्हणजे आमचा जो धर्म आहे मुसलमान धर्म तो तुम्हाला स्वीकारावा लागेल. हे सांगितल्यानंतर बाणेदारपणाने त्यांनी उत्तर दिलं की खुदाला जर जन्माला घालायचं होतं तर त्यांनी आम्हाला शीख धर्मामध्ये जन्माला घातलं, आम्ही जन्मानं मुसलमान नाही. आणि सगळे जर धर्म सारखे असतील तर आम्ही शीख राहिलो काय आणि मुसलमान झालो काय, तर फरक काही पडत नाही. परंतु उन्मत्त सत्ताधीश डोळ्यावरती धर्माची पट्टी बांधली गेलेली धर्मांधतेची, आणि त्यांनी सांगितलं की या दोघांना आता मृत्यूचं शासन द्या. आणि मग कशा प्रकारे द्या, तर भिंतीमध्ये चिणून मारायचा. तर या सगळ्या गोष्टी पालकांना देखील कल्पनेच्या बाहेर असतील असं मला वाटतं. असं एका भिंतीला चिकटून उभं करायचं आणि त्याच्या समोर अगदी माणूस जेमतेम उभा राहील या छोट्या अंतरावरती विटा बांधत 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 असं वरती जायचं. पूर्ण भिंत तयार करायची, म्हणजे थोड्या वेळात तिथला ऑक्सिजन संपेल आणि श्वास गुदमरून ही दोन्ही बालकं मृत्यू पावतील, अशा प्रकारची व्यवस्था. जगाच्या इतिहासामध्ये मृत्यूचं भय दिसल्यानंतर अनेक जणांची अवस्था होते. हातपाय थरथर कापायला लागतात, डोळ्यामध्ये पाणी येतं, आकाड तांडव होतं, आक्रोश होतो. परंतु या दोन्ही बालकांनी अतिशय धैर्यानं मृत्यूला सामोरं जायचं ठरवलं. कारण मी मगाशी म्हटलं तसं ते खरंच ते सिंहाचे बच्चे होते, वाघाचे ते छावे होते. थोड्या वेळानं या छोट्या फतेसिंहाला लक्षात असं आलं की आपला भाऊ रडतोय. जोरावर 9 वर्षाचा आहे आणि फतेसिंह 6 वर्षाचा आहे. या फतेसिंहाला लक्षात आलं की आपला भाऊ रडतोय. त्याला कळेना की आपला भाऊ का रडतोय. तेव्हा फतेसिंहानं विचारलं, दादा तू रडतोस का? अरे आपण तर गुरु गोविंद सिंगाचे बच्चे आहोत, मृत्यूला आपण घाबरायचं काय कारण आहे? पुढचं जे वाक्य आहे ते आपण लक्षपूर्वक ऐका. भारताची परंपरा ही त्याच्यातून दिसते. जोरावर सिंह असं म्हणाला की अरे बाळा फतेसिंह, मी मृत्यूसाठी रडत नाहीये, मला दुःख एका वेगळ्याच गोष्टीचं होतं. ते म्हणजे मी तुझ्यापेक्षा वयानं मोठा आहे 3 वर्षांनी, त्यामुळे माझं बलिदान धर्मासाठी आधी झालं पाहिजे, माझं बलिदान देशासाठी आधी झालं पाहिजे. परंतु भिंत बांधल्या गेल्यानंतर तू उंचीनं लहान असल्यामुळं तुझा मृत्यू पहिल्यांदा होणार आहे आणि माझा मृत्यू नंतर होणार आहे. आणि त्याचं मला दुःख होतं की मोठा असून देखील मृत्यू पत्करण्याचा मान तुला पहिल्यांदा मिळतोय, याचं मला दुःख होतंय. जगाच्या इतिहासामध्ये भावाभावांनी एकमेकांशी भांडण केलं. मग ते सत्तेसाठी केलं, जमिनीसाठी केलं, पदासाठी केलं, कदाचित स्त्रीसाठी देखील केलं, अशी देखील उदाहरणं बघायला मिळतील. परंतु जगाच्या इतिहासामध्ये मृत्यू कोण पहिला पत्करणार याच्यासाठी भांडणारी जगातली एकमेव जोडगोळी जर असेल तर ती जोरावर सिंह आणि फतेसिंहाची आहे. आणि मग आपल्या भावाचं हे बोलणं लक्षात आल्यानंतर त्या फतेसिंहानी काय करावं, तो आपल्या चवड्यावरती उभा राहिला. त्यांनी टाचा आपल्या उंच केल्या, हातांनी वरती असं धरण्याचा प्रयत्न केला आणि आपली स्वतःची उंची जवळपास जोरावर सिंह इतकी करण्याचा प्रयत्न केला. थोड्या वेळात ती भिंत बांधून पूर्ण झाली. लोकांना असं वाटलं की मेले म्हणून भिंत फोडण्यात आली, पण दुर्दैवानं ते मेलेले नव्हते. दुर्दैवानं असं म्हणण्याचं कारण की ते मेलेले नव्हते लक्षात आल्यानंतर त्या सरहींच्या नवाबानं त्या दोघांचंही मस्तक कापण्याचा हुकूम दिला आणि शब्दशः त्यांचं जे मस्तक आहे ते त्यांच्या धडापासून वेगळं करण्यात आलं. काय दोष होता त्या 9 आणि 6 वर्षाच्या बालकांचा? कोणत्या लढाईत त्यांनी भाग घेतला होता? कोणत्या सत्तेसाठी त्यांचा संघर्ष होता? परंतु या प्रश्नांची उत्तरं जर आपण शोधली तर आपल्या लक्षात असं येईल की हा जो संघर्ष आहे तो एका मूल्यांच्या विरोधात आहे, तो मानवतेच्या विजयासाठी आहे. आणि त्याचा आजचा बालदिवस आहे. आजच्या या अतिशय मनोरम कार्यक्रमामध्ये आपण ज्यावेळेला आनंदाने सहभागी होतोय, या आनंदाने सहभागी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये आपण ज्या वेळेला वेगवेगळ्या प्रकारची प्रेरणा आपल्या मनामध्ये जागवतोय, त्याच प्रकारे या बलिदानाची प्रेरणा आपल्या मनामध्ये नित्य जागी असली पाहिजे. आणि हे बलिदान कशासाठी? तर ते देशासाठी आहे, ते धर्मासाठी आहे, ते समाजासाठी आहे.
आणि ती शिकवण देण्याचं काम या शाळेतून होतं. त्यामुळे या शाळेला मी अतिशय मनापासून शुभेच्छा देतो. ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालं त्यांचं अतिशय मनापासून कौतुक करतो आणि मला आपण शांतचित्तानं ऐकून घेतलं याबद्दल धन्यवाद देतो आणि थांबतो. नमस्कार.